हे आहेत गायकवाड साहेब, सुरेश गायकवाड या ठिकाणी आलेत. पारनेर तालुका यांचा, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्रातून आले. आज बरेचसे दौंड आणि तिथून आलेले लोक त्यांनी या ठिकाणी धरणस्थानाला व्हिजिट केली. आता गायकवाड साहेब म्हणतात, सांगा तुम्ही आज काही. कारण महाराष्ट्रातले जेवढे भंते लोक आहे ते म्हणजे सगळे म्हणजे व्यावसायिक आहे हा, आणि स्वतःचे घर संसार थाटलेले आहेत. त्यांना मुलं बाळ आहेत आणि फक्त धम्माच्या नावाखाली ते पैसा गोळा करतात आणि आपल्या घर संसाराला आणि मुलं बाळाला त्याचा वापर करतात. धर्माच्या कार्यासाठी एकही पैसा तो धम्माच्या कामासाठी किंवा कुठं वापर केला जात नाही. आता एवढी मोठी चळवळ चालू असताना बी आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्याला म्हटलो की बी पुण्याहून तुम्हाला सेपरेट ट्रेन आहे, ती एका दिवसात तुम्हाला बुद्धगयामध्ये पोहोचते, तर तुम्ही अख्खी ट्रेन बुक करू शकता. एवढा पैसा आहे आज भारतीय बौद्ध महासभेकडे, पण ती गोष्ट ते टाळतात. स्वतःच तिथं रॅल्या काढणे हे करणे ते चालू आहे. तर सर्व महाराष्ट्रातल्या माझी एक विनंती आहे की महाराष्ट्रातील सर्व भंते लोकांनी एकट्टी येऊन महाराष्ट्रातल्या लोकांना गोळा करून या ठिकाणी येऊन साथ सहयोग देणं हे काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण इथं ताकद दाखवणार नाही तोपर्यंत बिहारच्या राज्य शासनाला त्याची दखल घेऊपर्यंत आपण जी गोष्ट करू शकत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याही गोष्टी भेटू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एकजूट होऊन बिहार शासनाशी लढावं लागणार आहे. शांतीने सगळ्या गोष्टी प्राप्त होत्यात, परंतु त्याला कालावधी लागतो. संघर्ष जर केला तर आपल्याला ठराविक काळामध्ये आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होतात. न्यायालयाने सुद्धा होऊ शकतात, परंतु काळ जाऊ शकतो. इतक्या वेळ झाल्या तरी आपल्याला आजपर्यंत आपण बिहारचे आंदोलनातून मुक्ती मिळाली नाही. तर आज शेवटपर्यंत जर मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला आजच्या घडीला इथल्या भंते लोकांना, सर्व भारतातील लोकांनी साथ सहयोग देणे काळाची गरज आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द होतो. आज 322 दिवस होत आहेत धरण्याला, 322 होत आहेत. आणि काही लोक दिशाभूल करत आहेत. कोणी म्हणतो दिल्लीला चला, कोणी म्हणतो मुंबईला चला. दुखणं बुद्ध घेत आहे. आता तुम्ही फेब्रुवारी आहे ना, तो 1 फेब्रुवारी कोणते औरंगाबादचा भिक्खू आहे ना, त्याने ती बौद्ध टेकडी तिथं हे संमेलन भरवलेलं आहे. नाही 1 ते 12 आम्ही इकडे बोलावलेलं आहे लोकांना. या फेब्रुवारी तिथं घेतलं. काय आपल्या परीने लोक करतात, वर्धापन दिवस वगैरे साजरा.